सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर लहान मुलांबरोबरच वडीलधारी मंडळींनाही स्नॅक्स पदार्थ खूप आवडतात. स्नॅक्स तुमच्या सोयीनुसार कधीही खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एक चविष्ट स्नॅक्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे कॉर्न पफ. कॉर्न म्हणजेच मक्यापासून बनवलेल्या स्नॅक्समध्ये विविध प्रकारचे मसाले एकत्र करून विविध चवीचे कॉर्न पफ तयार केले जाते, जसे की चीज, मिरची, मलई आणि कांदा इत्यादी चांगल्या प्रकारे मिसळले जातात. कॉर्न पफ हा एक हलका नाश्ता आहे, जो तुम्ही 2 जेवणादरम्यान खाऊ शकता. घरी नेटफ्लिक्स पाहताना किंवा थिएटरमध्ये चित्रपट पाहतानाही हे खाऊ शकता. जर तुम्हाला पुस्तके वाचण्याची आवड असेल तर कॉर्न पफ तुमच्यासाठी सर्वोत्तम नाश्ता ठरू शकतो. खाण्यासाठी चवदार आणि हलका कॉर्न पफ हा लहान मुलांची भूक भागवण्याचा सोपा मार्ग आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर लहान मुलांना कॉर्न पफची जबरदस्त आवड आहे. त्यामुळे भारतात याला मोठी बाजारपेठ आहे आणि या व्यवसायात भरपूर संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कॉर्न पफ बनवण्यासाठी कच्चा माल, यंत्रसामग्री आणि कॉर्न पफ बनवण्याची संपूर्ण पद्धत आणि त्यापासून मिळणारा नफा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कारण जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधी सर्व माहिती मिळावी. क्षेत्र 10 किलोमीटर प्रति तास उत्पादन क्षमतेच्या सेमी ऑटोमॅटिक प्रकल्पासह कॉर्न पफ व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 1200 चौरस फूट क्षेत्र किंवा जमीन आवश्यक असेल. कच्चा माल. जर तुम्ही कच्च्या मालाबद्दल बोलत असाल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे त्यामध्ये कॉर्न मिल, मसाले, मीठ इत्यादी असा कच्चा माल लागणार आहे. प्रक्रिया. बाजारातून कच्चा माल खरेदी केल्यानंतर तो कच्चा मालाच्या गोदामात साठवला जातो. हॉपर आणि फीडरच्या व्यवस्थेद्वारे कॉर्न मिल आणि पाणी मोजून नंतर पफ कॉर्न एक्सट्रूडर यंत्रामध्ये टाकले जाते. या यंत्रामध्ये प्रीमिक्सिंग चेंबर असते, जिथे पाणी आणि कॉर्न मिलची पेस्ट तयार होते. आता पेस्ट एक्सट्रूडर हीटरच्या मदतीने शिजवली जाते आणि नंतर डाईंगद्वारे उच्च दाबाने एक्सट्रूजन केले जाते. उच्च दाब आणि तापमान स्थिती, वातावरणातील कमी दाब आणि तापमान स्थिती आणि एक्सट्रूडरमधील दाब ग्रेडियंटच्या प्रभावातून वाफेच्या विस्तारासह एक्सट्रूडर पेस्ट तयार करून सच्छिद्र संरचनेचे पफ केलेले अन्न तयार करते. विस्तारापूर्वी आणि बाहेर काढल्यानंतर कॉर्न पफ हाय स्पीड कटर वापरून आवश्यक आकारात कापला जातो. पफ कॉर्न नंतर सीझनिंग यंत्रामध्ये पाठवले जाते, जिथे कॉर्न पफला एकसारखेपणाने मीठ आणि मसाल्याच्या मिश्रणाने घोळवले जाते. फिरत्या ड्रमच्या व्यवस्थेने तयार केलेला कॉर्न पफ आता स्टोरेज टाकीमध्ये गोळा केला जातो. मीठ आणि मसाल्यांचे मिश्रण पावडर ब्लेंडर किंवा कोरड्या पावडर मिक्सरमध्ये कुकिंग एक्सट्रूजन सोबत तयार केले जाते. आता कॉर्न पफला नायट्रोजन फ्लश पॅकेजिंग यंत्रावर पाठवले जाते, जिथे 2 टप्प्यात सीलिंग करून पॅकेजिंग पाउच तयार केले जाते. ही पॉकेटे बॉक्समध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जाते. स्वयंचलित प्रकल्पामध्ये पफ कॉर्न फूड ग्रेड कन्व्हेयरच्या मदतीने एका यंत्रामधून दुसऱ्या यंत्रामध्ये पाठवले जाते. ते प्रत्येक यंत्राच्या बाजूस साठवणुकीची टाकीशी जोडलेले आहेत. यंत्रे आणि उपकरणे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ड्राय पावडर मिक्सर, पफ कॉर्न एक्सट्रूडर यंत्र, सीझनिंग यंत्र, नायट्रोजन फ्लश पॅकेजिंग यंत्र, मटेरियल हाताळणी उपकरणे इत्यादी काही मशीन्स आणि उपकरणे आवश्यक असतील. गुंतवणूक आणि नफा. आता आपण कॉर्न पफ व्यवसायाची किंमत आणि त्यातून होणारा नफा याबद्दल बोलू. या व्यवसायासाठी अंदाजे 25 लाख रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असेल आणि तुम्ही 14 ते 18% पर्यंत एकूण नफा कमवू शकता. लक्षात घ्या की हे आकडे दैनंदिन उत्पादन क्षमता, उत्पादनाची गुणवत्ता, पुरवठा साखळी आणि व्यवसायाची बाजार धोरण यावर अवलंबून असतात. विद्युत पुरवठा. कॉर्न पफ व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 35 किलोवॅटचे 3 फेज विद्युत जोडणी आवश्यक असेल. मनुष्यबळ. मनुष्यबळाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 5 ते 8 कर्मचारी लागतील. परवाने. कॉर्न
पफ बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला FSSAI उद्यम, आग सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि ट्रेडमार्क सारखे काही परवाने आवश्यक असतील। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो। ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल। या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल। वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात। कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते। लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे। शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहायता समूह SHGs आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो। स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल रुपये 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल। योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे। PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022811089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता। निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत।